रमजान महिन्यात जगभरातील मुस्लिम देशांनी मलेशियातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे जागतिक स्तरावर खाद्यतेलाचे दर वाढले. अमेरिकेबरोबरच जगभरातील अनेक देशांनी आयात निर्यातीच्या धोरणात बदल केले. डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाली. केंद्र सरकारनं खाद्यतेल निर्मितीसाठीच्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात वाढ केली. या सगळ्यामुळं खाद्यतेलाच्या किमती वाढल्यात. अखिल भारतीय तेल व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी हितेश कापडिया यांनी ही माहिती दिली आहे. भारत केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये 20% वाढ केली, ज्याचा परिणाम स्थानिक खाद्यतेलाचे दर वाढ राहिले. दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय अस्थिरता. मधल्या काळात जे अमेरिकेनं टॅरिफ वॉर केलं चायना आणि भारत प्रामुख्याने, तर त्याचा देखील आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठा परिणाम दिसून आला आणि त्या कारणामुळे देखील खाद्यतेल वाढ राहिले. आणि तिसरं प्रमुख कारण म्हणजे डॉलर. मागील काही वर्षात, एक वर्षात प्रामुख्याने डॉलर 10 ते 15 रुपयानं वाढले. भारत हा प्रामुख्याने खाद्यतेल आयातीवर विसंबून आहे आणि आयात शुल्क वाढलं, अधिक डॉलर वाढला, त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले. मलेशिया, इंडोनेशिया या देशात मे, जून या महिन्यांमध्ये भारतात खाद्यतेलाची आयात सुरू होईल. तसंच जुलै महिन्यानंतर भारतीय तेलबियांची बाजारपेठेत आवक सुरू झाल्यानंतर खाद्यतेलाचे दर कमी व्हायला मदत होणार आहे.